महाराष्ट्रातले भिकारचोट लाडकी बहीण तू माझा व्हिडिओ पाहून राहिले असन तर शिव्या देऊन दे एक वेळा. मला बरं वाटते. जेव्हा तू शिव्या देता ना मला बरं वाटते. कारण तुझ्याच्यानं आमच्या शेतकऱ्याची घाण होऊन राहिली. त्याच्या मालाले भाव नाही आहे. हे पराठी आहे झाडभर बोंबलतो मी गावभर. हे पाय कधी येईन. आता ऑक्टोबर महिना येऊन राहिला. येले काही कापूस येईन का काही कापूस येले येले कापूस काही येईन. पाहून घे पयाठी काही येईन येले कापूस. कधी जाईन मार्केटात हा. हे पयाठी काही जाईन. मग तू विचार कर का आमच्या शेतकऱ्याचे हाल किती होऊन राहिले असन. त्या 15 टिकल्यासाठी जुमलेबादचा सरकार आणलं. मरणारा मरून राहिला, जगणारा जगून राहिला, श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन राहिला. जुमलेबाज उपोषण करून राहिला आरक्षणासाठी. आणि माझ्या शेतकरी बाप झाडाच्या फांदीवर अटकून राहिला. ते दिसत नाही कोणाले. ते फक्त दिसून राहिलं कोणाले मले. आणि माझ्या शेतकरी बापायले समजून राहिलं. तुम्हाला कुठं समजणार. सगळा समाज सगळी सोशल मीडिया सगळं त्या जरांग्याच्या जिकडे ओढलं. आणि शेतकऱ्याच्या कोणी नाही मरून राहिला म्हणून. म्हणजे जातीच्या ठिकाणी भांडणात ज्या ठिकाणी भांडणं असतात जातीच्या त्या ठिकाणी पहिले जा. आणि जो जगाले पालतो जो जगाचा पोशिंदा आहे पालनहार आहे त्याचं काहीच नाही. म्हणून म्हणतो दादा खराचा जमाना नाही आहे या. बरोबर नाही का. कमेंट करून सांग. लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर.